डेटा टेबलच्या ज्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये आपण ऍड कॉलम्स वगैरे करू शकतो. ठीक आहे, ते सगळं आपण शिकतोय. ठीक आहे, कालच्या बॅच मध्ये काही लोकांचं घेतलं होतं ते जे आले होते ते आज मी परत एकदा रिपीट करतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरच्या परत काही ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आपण पाहत चालू पुढं ऍडिशनल. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर टेबल स्ट्रक्चर बनवायचं असेल याच्यामध्ये टेबलचं व्हर्च्युअल टेबल स्ट्रक्चर, तर ते कसं बनवू शकतो. ठीक आहे, आपण डेटा टेबल आतापर्यंत जो रीड केलाय तो डायरेक्टली एक्सेल मधून रीड केलाय, बरोबर, आणि त्याचा ऑब्जेक्ट बनला डेटा टेबलचा. पण आता आपल्याला जर डेटा टेबल बनवायचा असेल तर रिपोर्टिंगसाठी सपोज मला त्या फाईलमधून काही स्पेसिफिक कॉलम रीड करायचे, ते पुट करायचे आणि त्याचा एक स्पेशल रिपोर्ट बनवायचा. ठीक आहे, आता आपण जी केस पाहिली त्याच्या अकॉर्डिंग जर आपल्याला जो युनिक आपले ब्रँड होते तो प्लस त्या टोटल व्हॅल्यू या दोन्हीचाच डेटा टेबल पाहिजे, तर ते आपल्याकडे भरपूर तिथं मल्टिपल कॉलम्स आहेत बाकीचं आहे, पण आपल्याला फक्त त्याच व्हॅल्यू पाहिजे असेल आणि टोटलची व्हॅल्यू एकत्र पाहिजे आणि त्याचा एक रिपोर्ट पाहिजे. तर तसं जर स्ट्रक्चर बनवायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी एक टेबलचं स्ट्रक्चर क्रिएट करून घ्यायला लागतं. ठीक आहे, ते टेबलचं स्ट्रक्चर आपण कसं क्रिएट करू शकतो याच्यामध्ये ते आपण आधी पाहू. ठीक आहे, जसं तुमचा एसक्यूएलचा टेबल असेल सिमिलर स्ट्रक्चर इथं पण असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण बिल्ड डेटा टेबल ऍक्टिव्हिटी यूज करतो. ठीक आहे, आता ह्या बिल्ड डेटा टेबल ऍक्टिव्हिटीचे पॅरामीटर्स पाहून घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये डेटा टेबलचं नाव येतं. ठीक आहे, डेटा टेबल आता सपोज मी याच्यामध्ये डीटी एम्प्लॉई ईएमपी एवढा क्रिएट करतो फक्त. ठीक आहे, डीटी एम्प्लॉई एम्प्लॉई नावाचा मला टेबल बनवायचा. ठीक आहे, आता त्याचं स्ट्रक्चर तुम्ही इथं डिफाईन करू शकता. ठीक आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय तुमचे कॉलम्स पाहिजे ते सगळे कॉलम्स. ठीक आहे, आता ह्या केसमध्ये आपण फर्स्ट वाला कॉलम टाकू एम्प्लॉई नेम. ठीक आहे, ईएमपी नेम हे स्ट्रिंग मधलं ठेवू आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर मला सपोज अजून एक कॉलम पाहिजे एम्प्लॉई डिपार्टमेंट ईएमपी डीईपीटी. ठीक आहे, तो कुठल्या डिपार्टमेंटचा एम्प्लॉई इथं तुमचा स्ट्रिंगच. ठीक आहे, त्याच्यानंतर मला अजून त्याचा सपोज सिटी पण पाहिजे एम्प्लॉई सिटी. हे 3 कॉलम्स आपण एक सिंपल एक एम्प्लॉईचा टेबल बनवू. ठीक आहे, डीटी एम्प्लॉई टेबलचं नाव आहे आणि याच्यामध्ये हे 3 कॉलम्स. तर हे जे तुमचं क्रिएट डेटा टेबलचा जो सिंटॅक्स आहे सिमिलर वेने हा काम करतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये क्रिएट डेटा टेबल मध्ये आपण कशा पद्धतीने देतो डेटा कायम क्रिएट डेटा टेबल तुमचा कॉलमचं नाव त्याचा टाईप. ठीक आहे, जो कॉलम असेल त्याचा टाईप, त्याच्यानंतर नेम त्याचा काय टाईप असेल तो टाईप तुम्ही इथं स्पेसिफाय करता. ठीक आहे, सिमिलरली आपण तेच इथं केलंय. जो बिल्ड डेटा टेबल केलाय याच्यामध्ये त्याचं कॉलमचं नाव आणि त्याचा टाईप, कॉलमचं नाव त्याचा टाईप, कॉलमचं नाव आणि त्याचा टाईप. हा काय करतो तुम्हाला एक एम्प्टी डेटा टेबल क्रिएट करून देतो. ठीक आहे, फक्त डेटा टेबलचं स्ट्रक्चर असेल तुमचं. ठीक आहे, हे काय कुठल्याही डेटाबेस मध्ये स्टोअर होत नाही, काय नाही, हा फक्त एक व्हर्च्युअल टेबल क्रिएट होतोय. ठीक आहे, आता सपोज मला याच्यामध्ये व्हॅल्यूज वगैरे ऍड करायच्यात तर त्या मी कशा करू शकतो. ठीक आहे, ऍड डेटा रो. ठीक आहे, आधी आपण ऍड डेटा कॉलम घेऊ, त्याच्यानंतर मग आपल्याला डेटा अपडेट करायला सोपं जाईल. ठीक आहे, याला मी डिसेबल करतो एक तात्पुरतं. ठीक आहे, याचा एक आउटपुट डेटा टेबल बनवून आपण तो डिस्प्ले करू कसं स्ट्रक्चर दिसतंय ते. ठीक आहे, ईटी एम्प्लॉई जो डेटा टेबल असेल तो आणि त्याचा एक
स्ट्रिंग मधला ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल तुमचा डेटा बाहेर दिसण्यासाठी. कंट्रोल की str dt. ठीक आहे, आणि तो मेसेज बॉक्सला आपण पास करू. str dt. ठीक आहे. आता ह्या ऍड डेटा कॉलम मध्ये आपल्याला काय काय पास करायला लागतं ते पहा. ठीक आहे, इथं आपल्याला कॉलमचं नेम पास करायला लागतं ॲज युजल. ठीक आहे, सपोज आता एम्प्लॉई सिटी झालं. आता मला अजून एक कॉलम पाहिजे, एम्प्लॉई मॅनेजर. ठीक आहे, आणि कुठल्या डेटा टेबल मध्ये मला तो पाहिजे, dt एम्प्लॉई. ठीक आहे, हे दोन फील्ड्स आपण तिथं प्रोव्हाइड करतो. कॉलम नेम स्टार आहे. ठीक आहे, स्टार जे आहे ते कंपल्सरी. आता ह्या दोन्हीपैकी कुठलाही एक पास करू शकता. जर तुमचा ऑलरेडी कॉलम असेल तर तो कॉलमचा ऑब्जेक्ट पण इथं पास करू शकता, तुम्ही जर फॉर इच मध्ये हे करत असेल तर. ठीक आहे, किंवा डिरेक्टली एखादा दुसरा डेटा टेबलचा कॉलम ऍक्सेस करत असेल तर. आणि आपल्या केसमध्ये आपल्याला हार्डकोडेड व्हॅल्यू द्यायची म्हणून आपण डबल कोट्स मध्ये पास करतोय. ठीक आहे, पहिल्यांदा आपण स्ट्रक्चर बनवलं, त्या स्ट्रक्चर मध्ये आपण एक अजून ऍडिशनली कॉलम ऍड केला. इथं तुम्ही पाहू शकता, इथं आपले 3च कॉलम आहेत, पण आपण हा 4th कॉलम याच्या थ्रू ऍड केला. ठीक आहे, आता आपण स्ट्रक्चर कसं दिसतंय तेवढं पाहून घेऊ आणि नंतर त्याच्यामध्ये डेटा कसा ऍड करू शकतो ते पाहू. आता तुम्ही पाहू शकता इथं स्ट्रक्चर तुमचं फक्त कॉलम्स ऍड झाले, कॉलम्स दिसत आहेत इथं, बरोबर. बाकी काहीच नाही दिसत आहे, कारण आपण अजून त्याच्यामध्ये कुठलाही डेटा इन्सर्ट केला नाही. ठीक आहे, हे फक्त तुमचं स्ट्रक्चर बनलंय. क्रिएट डेटा टेबल, क्रिएट टेबलच्या ऍक्टिव्हिटीने जसं तुमचं क्वेरीने जसं फक्त टेबलचं स्ट्रक्चर बनतं, सिमिलरली फक्त स्ट्रक्चर बनलंय, याच्यामध्ये अजून कुठलाही डेटा नाही. आता सपोज आपल्याला डेटा ऍड करायचा असेल तर ते कसं करू शकतो आपण, ऍड डेटा रो. ठीक आहे, आता ऍड डेटा रो चे पॅरामीटर्स काय येतं, ज्या डेटा टेबल मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे त्या डेटा टेबलचं नाव जाईल डेटा टेबल मध्ये खाली. इथं तुम्ही पाहू शकता, इथं तुम्हाला काय ऍड करायचं इथं दिसून जाईल डेटा टेबल, आणि त्या डेटा टेबल मध्ये तुम्हाला डेटा टेबलचं नाव पास करायला लागेल. आणि तुम्हाला आता व्हॅल्यू पास करायच्यात, पण त्या व्हॅल्यू ॲरेच्या फॉर्मॅटमध्ये असतील. ठीक आहे, त्या ॲरेचा फॉर्मॅट कसा असतो, महिरपी कंस असतो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्हॅल्यू पास करायच्या त्या व्हॅल्यू तुम्ही इथं पास करू शकता. पण आता तुम्हाला इकडं ज्या सिक्वेन्सनी व्हॅल्यू ऍड केल्यात त्या सिक्वेन्सनी व्हॅल्यू इथं पण ऍड करायला लागेल. ठीक आहे, तर आता आपल्या टेबलमध्ये 4 व्हॅल्यूज आहेत बेसिकली, बरोबर. फर्स्ट वाली व्हॅल्यू काय आहे, एम्प्लॉई नेम, बरोबर. मी इथं टाकतो. ठीक आहे, एम्प्लॉईचं डिपार्टमेंट सपोज IT. ठीक आहे, त्याच्यानंतर एम्प्लॉईचा आपण थर्डवाला कॉलम कुठला टाकलेला, सिटी, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कुठला ऍड केलेला, मॅनेजर. ठीक आहे, सिटी मध्ये सपोज मी इथं टाकतो पुणे, आणि इथं फायनली टाकतो जतीन. ठीक आहे, आता आपण ऍड डेटा रो केल्यानंतर डेटा कसा दिसतोय ते पाहून घेऊ. आपण तो डेटा डिस्प्ले आउटपुट डेटा टेबलने खाली करून घेतोय. ठीक आहे, आता तुम्ही पाहू शकता खाली त्याच्या कॉलमच्या अगेन्स्ट त्या व्हॅल्यू एंटर झाल्या त्या डेटा टेबलमध्ये. ठीक आहे, अशा आपण कितीही ऍड डेटा रो करू शकतो ऍज पर युअर रिक्वायरमेंट. ठीक आहे, कितीही करू शकता, काय त्याला लिमिट नाही. ठीक आहे, जोपर्यंत डेटा टेबलची काहीतरी कॅपॅसिटी 3-4 हजार रोची आहे, त्या पद्धतीने तुम्ही कितीही करू शकता. कॅपॅसिटी म्हणजे ऍटलीस्ट डिस्प्ले करण्याची कॅपॅसिटी तेवढी आहे तुमच्या कन्सोलला. डेटा टेबलमध्ये कितीही रो असू शकतात. ठीक आहे, 9-10 लाखापर्यंत जातो डेटा. एक्सेलचा 10,48,000 समथिंग आहे अकाउंट, तिथपर्यंत तुम्ही डेटा स्टोअर करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही डेटा टेबलमध्ये व्हॅल्यू ऍड करू शकता. तसंच जर तुम्हाला एखादा कॉलम डिलीट करायचा असेल
तर तो कॉलम पण तुम्ही डिलीट करू शकता. कसा ते पण पाहून घेऊ. सगळं ऍट ए टाइम तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, आता मी डिलीट करायच्या आधी आणि डिलीट केल्याच्या नंतरचा डेटा टेबल डिस्प्ले करतोय. आता ह्या दोन्हीमध्ये इथं डिस्प्ले केल्यानंतर मी नंतर याच्यामधला एक कॉलम उडवतो. डिलीट. इथं इन्सर्ट डिलीट कॉलम रोज आहे, हे डेटा टेबलच्या रिलेटेड नाही आहे, एक्सेलच्या रिलेटेड. करायचं ना आपल्याला डिलीट. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता रिमूव्ह डेटा कॉलम ऍक्टिव्हिटी. याच्यामध्ये तुम्ही डेटा EMP. ठीक आहे, आता इथं आपण कॉलम नेम पास न करता कॉलमचा नंबर पास करू. ठीक आहे, सपोज आपला थर्ड कॉलम आपण इथून डिलीट करू. तुम्ही नेम पण प्रोव्हाइड करू शकता, नेमने तो एक्झॅक्ट कॉलम डिलीट होईल. आणि काउंटने, काउंट म्हणजे तुम्ही जर इंटिजर पास केला तर तितक्या नंबरचा इंडेक्सचा जो कॉलम आहे तो डिलीट होईल. तुम्ही पाहू शकता, हा पहिला डेटा आहे आधीचा, डिलीट करण्याच्या आधीचा, आणि हा डिलीट केल्यानंतरचा. ठीक आहे, लास्ट वाला कॉलम उडवलाय कारण काउंट 0 पासून स्टार्ट होतो. ठीक आहे, 0 1 2 3, फोर्थ कॉलम तुमचा थर्ड असेल. ठीक आहे, लास्ट वाला कॉलम जो होता मॅनेजर तो डिलीट झाला. ठीक आहे, अजून याच्यामध्ये काय काय आहे. हे एक्सेलच्या रिलेटेड आहे, डेटा टेबलच्या रिलेटेड कॉलम. ठीक आहे, क्लिअर डेटा टेबल म्हणून एक ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, इथं मी आता याच्यानंतर परत एकदा रिमूव्ह डेटा कॉलम केल्यानंतर क्लिअर डेटा टेबल ऍक्टिव्हिटी टाकतो. इथं तुम्हाला डेटा टेबलचं नाव पास करायचं. हा क्लिअर डेटा टेबल काय करतो, तुमचा जेवढा पण डेटा असेल त्याच्यामध्ये पूर्ण डेटा उडवून देतो. तुमची डिलीट क्वेरी जे काम करते सिमिलर काम क्लिअर डेटा टेबल करतो. ठीक आहे, आधीचा डेटा आहे हा, नंतर पूर्ण ब्लँक असेल, याच्यामध्ये काहीच डेटा नाही. ठीक आहे, ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट करू त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी यूज होणार आहेत, त्याच्यामुळे ऍटलीस्ट बेसिकली करून घ्या. जो पण आपण ऑटोमेशनचा एखादा प्रोजेक्ट करू त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस फायनली रिपोर्ट युजरला सेंड करायचा आहे त्यावेळेस आपण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून रिपोर्ट बनवून फायनल रिपोर्ट युजरला सेंड करतो. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला काही स्पेसिफिक कॉलमचा डेटा पाहिजे असेल तर तिथं आपण बिल्ड डेटा टेबल करतो आणि त्याच्यामध्ये डेटा पुश करत चालतो की आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा. त्यासाठी हे स्ट्रक्चर लागतं म्हणून मी सांगितलं. ठीक आहे, एवढं करून पहा, नंतरचं पुढचं पाहू. जास्त वेळ नका घेऊ. ठीक आहे, एक 15-20 मिनिटात करा कम्प्लीट, एवढं 15 मिनिटात करा. ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारा. कंटिन्यू करू अजून एक 10-15 मिनिटांनंतर करता प्रॅक्टिस तसं. कंटिन्यू करू ना, एक 10 मिनिटं कंटिन्यू करतो, नंतर तुम्ही ऍट अ टाइम सगळं प्रॅक्टिस करा. ठीक आहे, एकदा लक्ष द्या. हे झालं. आता याच्यानंतर सपोज मला माझ्या एखाद्या फाईलमध्ये जर डेटा असेल, सपोज TXT फाईलमध्ये, आणि त्याला मला डेटा टेबल मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, TXT फाईलमध्ये सपोज माझा TXT फाईल इथं क्रिएट करू. या TXT फाईलचं नाव देऊ टेस्ट TXT.
TXT ची गरज नाही फॉर्मॅटची तशी, बाय डिफॉल्ट टेक्स्ट फाईल्स. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सपोज मला मी डेटा टाकला, रोल नंबर, नेम, सिटी, ऍड्रेस. सिटी ऍड्रेस एकच होऊन जाईल, नाही येत. ठीक आहे. त्याच्यानंतर सपोज 12, ठीक आहे. असा डेटा आहे माझ्या फाईलमध्ये. ती फाईल मी सेव्ह करतो. मला याचा एक टेबल बनवून पाहिजे माझा, जो डेटा आहे त्याच्या हिशोबाप्रमाणे. ठीक आहे. काय जो असेल तो. सगळ्यात पहिल्यांदा मला ही फाईल रीड करावं लागेल. ठीक आहे. मी एक वेगळी फाईल बनवू काय त्यासाठी. ठीक आहे. ही फाईल मला आधी रीड करायला लागेल, तर ती मी रीड टेक्स्ट फाईल. ठीक आहे. ही ऍक्टिव्हिटी यूज करतो. ती काय करते, तुमची कुठली टेक्स्ट फाईल असेल तर ती रीड करून देते. आता ह्या केसमध्ये आपली फाईल आहे टेस्ट. ठीक आहे. ही फाईल आपण आता बनवली जस्ट. त्याच्यामध्ये आपला डेटा आहे, XYZ काही पण डेटा असू शकतो. ठीक आहे. आणि ह्या डेटाचं आपल्याला एक डेटा टेबल मध्ये कन्व्हर्जन करायचं. तर ते आपण कसं करू शकतो. आता ह्या फाईलला आपण रीड केलं, याचा एक आपल्याला ऑब्जेक्ट बनवावा लागेल. str टेक्स्ट. ठीक आहे. str म्हणजे एक सिंगल स्ट्रिंग मध्ये तो कन्वर्ट होतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला जनरेट डेटा टेबल ऍक्टिव्हिटी यूज करायला लागते. जनरेट डेटा टेबल फ्रॉम द टेक्स्ट. ठीक आहे. तुमचा जो इनपुट टेक्स्ट आहे, जो आपण फाईल मधला रीड केलाय, तो टेक्स्ट इथं तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला जो डेटा टेबल मध्ये कन्वर्ट करायचा, आता सपोज हा माझा ET स्टुडंटचा डेटा आहे. ठीक आहे. मला त्याचा स्टुडंटचा टेबल बनवायचा आहे त्या TXT फाईलच्या डेटावरून. ठीक आहे. तर त्या डेटा टेबलचं नाव तुम्ही इथे प्रोव्हाइड करणार, त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचे. आणि ऑप्शन्स काय आहेत तुमचे. ठीक आहे. फॉर्मॅटमध्ये तुम्ही कॉलम सेपरेटर काय घेणार आहे. ठीक आहे. तर तुमचा स्पेस असेल. ठीक आहे. न्यू लाईन पण तुमचा काय असेल, न्यू लाईन असेल. ठीक आहे. इथे फॉर्मॅट तुम्ही CSV वगैरे प्रोव्हाइड करू शकता, तुम्ही CSV चा डेटा रीड करत असेल तर. ठीक आहे. आणि कसं कन्वर्ट होतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ती आपली फाईल आपल्याला इथं प्रोव्हाइड करू शकतो, त्या फाईलचा डेटा. आणि टेस्ट करून पाहू शकतो कसं दिसतं. Ctrl+C. इथं सॅम्पल इनपुट तुम्ही पास करू शकता आणि प्रिव्ह्यू मध्ये पाहू शकता कसा दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. या अशा पद्धतीने तुमचा डेटा टेबल बनल, जो रोल नंबर आहे त्याच्यानुसार. कारण आपण इथं काय पास करतोय, त्याला आपल्या व्हॅल्यू सेपरेटेड कशा आहे, तर स्पेस मध्ये सेपरेटेड आहेत. बरोबर. ते पॅरामीटर आपण इथं पास केलंय आणि इथं CSV प्रोव्हाइड केलंय. ठीक आहे. मग त्याचा डेटा आपल्याला तो कन्वर्ट करून देईल, तो स्पेस प्रमाणे तो नवीन तुमचा कॉलम वगैरे क्रिएट करून देईल तुम्हाला. ठीक आहे. याला मी ओके करतो आणि तो डेटा टेबल आपण फक्त प्रिंट करू आउटपुट डेटा टेबल मध्ये. आउटपुट डेटा टेबल ऍज अ टेक्स्ट. ठीक आहे. हा तुमचा बनलेला नवीन डेटा टेबल आहे, तो पास करतोय मी DT स्टुडंट.
कंट्रोल की str स्टुडंट. आणि फायनली मेसेज बॉक्स मध्ये तो str स्टुडंट मी प्रिंट करतो. ठीक आहे. आता मी याला 2 मिनिटं डिसेबल करतो. पहिला डेटा मला पहिलं एक्झिक्युशन नाही पाहिजे. डिझाईन ठीक आहे. दिसतंय तुमचं कन्वर्ट करून त्याने कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू झाल्यात, म्हणजे नवीन नवीन कॉलम येतो. ठीक आहे. आपण त्याच्यामध्ये मला वाटतं हेडर ऍड नव्हते केले म्हणून त्याने कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3 दिले. ऍक्च्युली त्याने ते ऍड हेडर्स करायला पाहिजे तिथं. जनरेट डेटा टेबलच्या प्रॉपर्टीज मध्ये असेल ते कुठेतरी. ठीक आहे. यूज रो हेडर्स. तर कॉलम हेडर्स, ओके, आय थिंक कॉलम हेडर आपल्याला ऍड करायला लागेल. परत एकदा एक्झिक्यूट करू. ठीक आहे. आता त्याने करेक्ट दिला डेटा. ठीक आहे. आता ही सिच्युएशनला आपल्याला हे कुठं कुठं यूज करायला लागू शकतं. ठीक आहे. सपोज आपण आता ज्यावेळेस आपण ऑटोमेशनचं प्रोजेक्ट एखादा स्टार्ट करू तिथं आपण डायरेक्टली एखाद्या वेबसाईटवरून डेटा स्क्रेप करतो. ठीक आहे. पण जर तो तुमचा डेटा स्क्रेप टेबल फॉर्मॅटमध्ये होत नसेल, फक्त तुम्हाला एक सिंगल टेक्स्ट मध्ये व्हॅल्यू मिळते, सगळा डेटा तुमचा टेक्स्ट मध्ये दिसतोय, तर तिथून आपण गेट टेक्स्ट ऍक्टिव्हिटी यूज करतो. त्या गेट टेक्स्टचा रिझल्ट जर आपल्याला डेटा टेबल मध्ये कन्वर्ट करून पाहिजे, ठीक आहे, आता ही पण आपण एक स्ट्रिंगच रीड केल्यासारखं आहे. रीड टीएक्सटी फाईल केली म्हणजे स्ट्रिंगचा डेटा केलाय आणि त्याला आपण डेटा टेबल मध्ये कन्वर्ट केलंय, कारण आपल्याला सर्टन ऑपरेशन करायचे सपोज पुढे त्याच्यावर त्या स्टुडंटच्या टेबलवर. पण आता जर आपल्याला डेटा पर्टिक्युलर फॉर्मॅट टेबल फॉर्मॅटमध्ये मिळत नाहीये, तर त्या सिच्युएशनला आपण गेट टेक्स्ट करू शकतो आणि त्याला टेबलमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणून आपण ही ऍक्टिव्हिटी शिकलोय. अशी रिक्वायरमेंट येऊ शकते आणि त्याच्याप्रमाणे मग आपल्याला ऍक्टिव्हिटीज पण आपल्याला चूज करायला लागतात. तिथे जर आपल्या टेबुलर फॉर्मॅटमध्ये डेटा फेच होत नसेल, तर त्या ठिकाणी आपण टेक्स्ट मधून डेटा घेऊन त्याचं कन्वर्ट करू शकतो टेबलमध्ये आपल्या डिझायर्ड फॉर्मॅटमध्ये ऑपरेशन करण्यासाठी त्याच्यावर. ठीक आहे. हे समजलं. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? काही डाऊट आहे? ठीक आहे. थोडं करा मग त्याच्यानंतर पुढे जाऊ. एक टीएक्सटी फाईल बनवा, त्याच्यामध्ये तुमच्या कॉमा सेपरेटेड पण व्हॅल्यू देऊ शकता. ठीक आहे. किंवा तुमच्या स्पेस सेपरेटेड पण व्हॅल्यू देऊ शकता. ती फाईल रीड करायची आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इथं ऑप्शन्स मध्ये जर तुम्ही कॉमा सेपरेटेड केलं असेल तर तुम्ही इथं कॉमा पास करू शकता. कोलन, कॉमा, काय जे असेल, सेमिकोलन, इक्वल साइन, स्पेस, टॅब. जर टॅब यूज केला असेल तर टॅब पास करू शकता. तुमचा जो इकडे डेटा तुम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये टाकलाय त्या फॉर्मॅटमध्ये इथं डेटा टाकायची गरज नाही ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे. सॅम्पल डेटा टाकायची गरज नाही. हा सॅम्पल डेटा तुम्ही रिमूव्ह करू शकता. तसा आहे तुमचा इनपुट डेटा, तिकडून तुम्ही फाईल मधून प्रोव्हाइड करताय. ठीक आहे. आणि त्याचाच तर डेटा टेबल नाही बनवला, एकदा चेक करून घेऊ. ठीक आहे. तुमच्या फाईल मधलाच डेटा उचलला ते, तिथं नसला तरी काय प्रॉब्लेम. ठीक आहे. ते फक्त आपण चेकिंगसाठी तिथं टाकलं, बरोबर होतंय की नाही होत. ठीक आहे. एवढं हे टेबलचं स्ट्रक्चर बनवणे, त्याच्यामध्ये डेटा ऍड करणं, कॉलम रिमूव्ह, ठीक आहे, कॉलम ऍड, हे फीचर्स शिकून एकदा प्रॅक्टिस करून पहा. पुढचं पाहू.
कोणाला बसायचं असेल ते इथं बसू. खालचा का? हो. आपण किती नंतर तीसची फाईल कुठली? पास करताना काय करतात? टॅब पास केलंय इथं काय करतात? ते फाईल क्रिएट करताना काय स्पेस असेल किती येते? टॅब त्या स्पेस तुम्ही क्रिएट केलं म्हणजे ज्यावेळेस क्रिएट करतो ना फाईल मल्टिपल स्पेसेस झाले फक्त तो टॅब देत आहे. आता ते मल्टिपल स्पेसेस तेवढे तो करेल ना क्रिएट इथं पण टॅब इतके तुझे कॉलम क्रिएट झाले एक सिंगल टॅब दिलं एक कुठला तरी फॉर्मॅट फॉलो कर तरच तो करू शकतो. ते पण वेगळा असतो. तर फॉर्म आतमध्ये आहे ना जो डेटा टेबल बनवते ना त्याच्यामध्ये तुझं एक टॅब असते ते करून हेच करतात. दुसरी पण खाली ओपन आहे दुसरी टेक्स्ट आता ऑप्शन्स मध्ये इथं स्पेसच्या ऐवजी खालचं पहिलं स्पेस काढून टाक सगळंच काढ स्पेस तो मल्टिपल स्पेस तिथे कॉलम क्रिएट करत तर डेटा कन्सिस्टंट पाहिजे करते. शामी ठीक आहे पहिलं सुरू करून काय पहिला सेम टाकलं बनवले होते सर त्याच्यासाठी अंडरस्कोर आणि तिला अंडरस्कोर नाही
खाली 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 बस बस इंटरनॅशनल आणि इंटरव्ह्यू सिलेक्ट करायला दोनच होता ते का नाही प्लस कर ना तिथं सांगितलं असेल येतच नाही काय करायचं पहिला करायचं का हा तुम्ही घरी पहिला तुम्ही मगाशी तिथं हे कसं माझ्या बरं सिटी हे दोन जण स्ट्रीम मध्ये चला झालंय चलो की EMP DTM EMP is not declared. ज्यावेळेस बिल क्रेडिबल करायचं त्यावेळेस त्याचा ऑब्जेक्ट नाही तू इथं बनवशील त्याच वेळेस आता याचा जर ऑब्जेक्ट नाहीच बनला तर डेटा कुठे जाणार आहे नाही जाणार ना तुला याचा ऑब्जेक्ट आधी बनवलं झालंय काय
झालं काय? काय प्रिंट नाही होत डेटा टेबल मध्ये नाही येत व्हॅल्यू. त्याचा ऑब्जेक्ट बनवला डेटा टेबलचा ज्यावेळेस आउटपुट डेटा टेबल केलाय त्यावेळेस 100%. मेसेज बॉक्स मध्ये नाही, आउटपुट डेटा टेबल बनवलंय. तर हे आउटपुट डेटा टेबल त्याच्या प्रॉपर्टीजला जा. एचटीएमएल बनवलं व्हॅल्यू येईल कुठून ते. तर एंटर कर. ऑलरेडी एचटीएमएल काय जे बनवलं होतं नाही एचटीआरडी मेसेज बॉक्स मध्ये प्रिंट करायचे. जोपर्यंत तिथे व्हॅल्यू द्यायला येणार डिस्प्ले नाही होऊ शकत. झालंय नाही झालंय काय झालंय? सर बोला. ऍड डेटा रो नंतर काय आहे? ऍड डेटा रो नंतर आउटपुट डेटा टेबल आहे, रिमूव्ह डेटा कॉलम आहे, क्लिअर डेटा टेबल आहे. काय पाहिजे तुम्हाला? ते मेसेज बॉक्स मधलं दाखवा ना.
ठीक आहे, चालेल. ठीक आहे, झालंय. एक 5 मिनिटं इकडे लक्ष द्या. ठीक आहे, नंतर तुम्ही परत ती प्रॅक्टिस कंटिन्यू करा वाटल्यास. ठीक आहे. आता सपोज आपल्याला दोन डेटा टेबलचा डेटा एकत्र करायचा आहे. ठीक आहे, इथं मी TST 2 अजून एक फाईल क्रिएट करून घेतली.
टेस्ट 2. ठीक आहे. टेस्ट 2 चा डेटा str2 कंट्रोल एक्स कंट्रोल की कंट्रोल ठीक आहे. इथं मी तो नवीन जो फाईल आहे त्याचा डेटा पास केलाय. ठीक आहे. ऑप्शन्स तेच ठेवलेत, फक्त मी डेटा टेबल कंट्रोल एक्स इथं डेटा टेबल 2 करतोय, स्टुडंट टेबल 2. ठीक आहे. आता मला या दोन्हींचा डेटा एकत्र करायचा आहे आणि एका सिंगल डेटा टेबल मध्ये पाहिजे, तर मी मर्ज डेटा टेबल ऍक्टिव्हिटी यूज करत. ज्या डेटा टेबलचा तुम्हाला व्हॅल्यू ऍड करायचा आहे तो इथं पास कराल तुम्ही. ठीक आहे. मला आता स्टुडंट 2 चा डेटा पाहिजे आणि तो कशामध्ये ऍड झाला पाहिजे, स्टुडंट 1 मध्ये, म्हणजे स्टुडंट मध्ये, नॉर्मल स्टुडंट मध्ये. ठीक आहे. आणि नंतर मी त्याला डिस्प्ले करतोय. तर मी काय करतोय, एक माझ्या 2 फाईल मध्ये 2 वेगळा डेटा आहे. ठीक आहे. str टेस्ट मध्ये वेगळा डेटा आहे आणि त्या दुसऱ्या फाईल मध्ये टेस्ट 2 मध्ये वेगळा डेटा आहे. ठीक आहे. 2 फाईल रीड केल्यात. एक रीड रेंज ही वाली जनरेट डेटा टेबल केला, याच्यामधून डेटा टेबल मिळेल मला. परत दुसरी फाईल रीड केली, तिचा पण एक वेगळा डेटा टेबल बनवलाय आणि याच्यामध्ये मर्ज डेटा टेबल मध्ये एकत्र करतोय आपण दोन्ही डेटा. ठीक आहे. आणि तो फक्त जो मर्ज केला, आता हा रिझल्ट डेस्टिनेशन मध्ये तुमचा रिझल्ट असेल आणि ज्याचा डेटा ऍड करायचा तो इथं पास होईल तुमचा. ठीक आहे. आणि फायनली मी फक्त जो एकत्र झालाय तो टेबल इथं मेन्शन केलाय. आता ह्या सेकंड फाईल मध्ये आपण हा वाला डेटा ऍड केला होता टेस्ट 2 मध्ये, रोल नंबर नेम सिटी. ठीक आहे. आता हा फर्स्ट डेटा होता इथपर्यंत आणि हा सेकंड डेटा, हे दोन्ही एकत्र झालेत मर्ज डेटा टेबलने. आता सपोज माझे जर वेगवेगळे कॉलम असते तरी तो डेटा एकत्र झाला असता, पण त्याचे वेगळे कॉलम तुमचे क्रिएट झाले असते. ठीक आहे. म्हणजे कसं, आता सपोज मी इथं रोल नंबर 1 केला. ठीक आहे. रोल नंबर 2 केला इथं, म्हणजे याला मी ऍडिशनली वेगळं नाव दिलंय त्या कॉलम्सला. ठीक आहे. आणि ही फाईल सेव्ह केली. आता मी यात परत थांबवतो याला. परत एकदा एक्झिक्यूट करतो. आता तुमचे कॉलमचे नाव चेंज झालेत. बरोबर, कॉलमचे नाव चेंज झाले, तुमचे पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमचे नाव वेगवेगळे आहेत. बरोबर. तर ह्या सिच्युएशनला त्याने काय केलंय, हे पहिले जे कॉलम होते प्लस दुसरे कॉलम परत ऍड केले त्याने तिथं. ठीक आहे. आणि जो डेटा आता सपोज माझा हा रोल नंबर नेम आणि सिटीला मॅच होणारा डेटा इथपर्यंत आहे, त्याच्यानंतरचे 3 कॉलम्स तुमचे ब्लँक आहेत, कारण याचा डेटा नाही मिळाला त्याला. ठीक आहे. याचा डेटा नाही मिळाला, रोल 1 नेम 1 सिटी 1 चा. याच्यामध्ये रोल नेम आणि सिटीचा डेटा आहे, पण रोल 1 नेम 1 आणि सिटीचा डेटा नाहीये. त्यावेळेस तुम्हाला डेटा टेबल 2 मर्ज करायचे, तर त्यावेळेस तुमचा सिमिलर डेटा पाहिजे, सिमिलरच कॉलम पाहिजे, तरी एकत्र होईल. नाही तर कॉलम एकत्र होतील पण तुमचे कॉलम परत काही ब्लँक कंटिन्यू होतील. ते इथं झाले. जर सिमिलरच असते, मी परत एकदा रिनेम करतो, तर तुमचे 3च कॉलम क्रिएट झाले असते. ठीक आहे. कंट्रोल एस करतो, परत एकदा एक्झिक्यूट करतो. आता तुमचे 6 कॉलम ऍड झाले होते याच्यामध्ये, कारण कॉलमचे नेम्स वेगवेगळे होते मर्ज मध्ये. पण जर सिमिलर असतील तर तुमचे 3च कॉलम क्रिएट होतील आणि त्याच्या खाली डेटा ऍड होईल, मर्ज होऊन जाईल. आता इथे तुम्ही पाहू शकता 3च क्रिएट झाले. बरोबर. तर तुम्हाला मर्ज करायचा असेल डेटा, तर तुमचे सिमिलरच कॉलम पाहिजे आणि सारखेच पाहिजे एक्झॅक्ट, तर होईल. नाहीतर ते ऍडिशनल कॉलम क्रिएट होतील आणि त्याच्यामधला जो डेटा आहे तो दिसल, जो नाही तो ब्लँक दिसल. ठीक आहे. करा द्यायची पण प्रॅक्टिस. ठीक आहे. मर्ज डेटा टेबल झालंय.
एकदा मी सगळं रिपीट करू का? जेवढं आतापर्यंत झालं तेवढं आज. ठीक आहे, सगळं एकदा रिपीट करतो, सगळं समजून घ्या, नंतर एकत्र प्रॅक्टिस करा. ठीक आहे, आपण आज काय काय शिकलोय. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण बिल्ड डेटा टेबल शिकलो. ठीक आहे, बिल्ड डेटा टेबल मध्ये तुम्हाला जो क्रिएट करायचा डेटा टेबल त्याचं स्ट्रक्चर तुम्ही डिफाईन करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ऍड कॉलम शिकलो. त्याच्यामध्ये आपल्याला ऍडिशनली ते जो आपण क्रिएट केला त्याच्यामध्ये कॉलम ऍड करायचा असेल तर तो तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍड डेटा रोने तुम्ही व्हॅल्यू एंटर करू शकता, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड करू शकता. आउटपुट डेटा टेबलने आपण तो प्रिंट केलाय डेटा जो पण असेल तो. ठीक आहे, नंतर रिमूव्ह कॉलमने तुम्ही कॉलम पण रिमूव्ह करू शकता. फायनली त्याच्यानंतर आपण क्लिअर डेटा टेबल शिकलोय. त्याच्यामधून आपण जो पण डेटा असेल तुमच्या टेबलचा तो टोटल डिलीट करू शकता. फक्त तुमचं स्ट्रक्चर राहील. स्ट्रक्चर राहील म्हणजे फक्त कॉलमचे नाव शिल्लक राहतील. ठीक आहे, त्याच्यानंतर आउटपुट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय शिकलो? सपोज TXT फाईल मधल्या डेटाला डेटा टेबल मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो ते शिकलो आपण. ठीक आहे, तेच आपण इथं याच्यामध्ये कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू असेल, स्पेस सेपरेटेड असेल, तुमचा जसा डेटा असेल तसा तुम्ही सेपरेटर इथे यूज करू शकता. ठीक आहे, तो सेपरेटर यूज केल्यानंतर आपण तो फक्त डिस्प्ले केलाय. ठीक आहे, डेटा डिस्प्ले केला. त्याच्यानंतर आपण मर्ज डेटा टेबल ऍक्टिव्हिटी शिकलो. याच्यामध्ये आपण रीड टेक्स्ट फाईल पण शिकलोय. ठीक आहे, रीड टेक्स्ट फाईल मध्ये आपण जर TXT फाईल मध्ये काही डेटा असेल तर तो कसा रीड करू शकतो, त्याचा कसा ऑब्जेक्ट क्रिएट होतो ते आपण शिकलोय. त्याच्यानंतर फायनली जनरेट डेटा टेबल ऍक्टिव्हिटी शिकलो, ज्याच्या थ्रू आपण टेक्स्ट डेटा डेटा टेबल मध्ये कन्वर्ट करतो. आणि फायनली आपण 2 फाईल रीड केल्या, त्याच्या दोन्हीचा डेटा जनरेट केला आणि त्याला मर्ज केलं. ठीक आहे, मर्ज मध्ये जर तुमचे सिमिलर कॉलम असेल तर तुमचा डेटा एकत्र होईल. सिमिलर कॉलम नसेल तर तुमचे वेगवेगळे कॉलम्स क्रिएट होतील आणि त्या कॉलम्स मध्ये ज्याचा डेटा अवेलेबल असेल त्याचा डेटा डिस्प्ले होईल, ज्याचा नसेल तो ब्लँक राहील. ठीक आहे, काही डाऊट आहे याच्यामध्ये कोणाला? खाली वरती खाली काहीच नाही आता. ठीक आहे, काही असेल डाऊट तर सांगा.
मेन मध्ये करा नाही ना प्रोग्राम नाही पण गुड मॉर्निंग आम्ही आमची खरं बोलायचं असं म्हणतात बोला चार दिवसातून ट्रेन मध्ये आले मला असं पण काय डोळे झाले स्वतःबद्दल असं बोलत असतं झालंय का ऑलमोस्ट नाही झालं पाहिजे याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नाही ना जेवढं झालंय त्याच्यामध्ये
ठीक आहे. मग उद्यापासून आपण फाईलच्या ऍक्टिव्हिटी सुरू करू. ठीक आहे. डेटचे फंक्शन्स पण शिकू उद्यापासून. मला वाटतं तुम्हाला आता कमी वेळ सांगितला ना या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुमचे क्लाससाठी. या महिन्याच्या एंड पर्यंत मग आपण थोडस जास्त वेळ हे करू. फक्त वेळेवर येत चला. ठीक आहे. 9:30ला एकदम डॉट चालू होईल. 9:30ला सगळे पाहिजे. 9:30 ते 10:30 1 तास. ठीक आहे. नंतर अर्धा तास तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची ते करा. काही डाऊट असेल तर विचारू शकता 11 पर्यंत. ठीक आहे. उद्यापासून थोडं फास्ट जाऊ. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी जास्त कव्हर होतील उद्यापासून. 9:30ला डॉट स्टार्ट होईल. कोणी येऊ नाही येऊ मी स्टार्ट करणार. उद्या डाऊट आहे.